मुंबईसह राज्यभरातल्या महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली। मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा महापौर असणार आहे। मुंबईच्या महापौर सोडतीवरती आक्षेप सुद्धा घेण्यात आलेत। आता मुंबईसह महामुंबईमध्ये महापौर सोडतीत काय काय समोर आलंय आणि कोण आहेत दावेदार, आपण बघूया हा रिपोर्ट। मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर मध्ये सर्वसाधारण महिला वर्गाचा महापौर। ठाण्यात एससी, कल्याण डोंबिवलीत एसटी महापौर। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे। महापौर पदाची सोडत मुंबई सर्वसाधारण महिला। मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 130 महिला नगरसेवक निवडून आल्यात। त्यापैकी भाजपच्या 49 तर शिंदे शिवसेनेच्या 19 नगरसेविका आहेत। भाजपचा महापौर झाला तर भाजपच्या 49 नगरसेवकांपैकी कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपकडून अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। कोण होणार मुंबईचा महापौर? रितू तावडे भाजप, राजश्री शिरवडकर भाजप, अलका केरकर भाजप, हर्षिता नार्वेकर भाजप, आशा मराठे भाजप, शीतल गंभीर भाजप। अनुसूचित जमातीचं आरक्षण पडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत महापौर पदाची संधी मिळू शकते अशी चर्चा होती। मुंबईत सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यावर आक्षेप घेण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप केलाय। ही सोडत आधीच ठरवून काढण्यात आली असल्याचा आरोप देखील पेडणेकर यांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले आहेत। महिला ओबीसी झालेली नाही, ओबीसी नाही झाले, हा ओबीसी नाही झालंय। आता त्यांनी नियम बनवला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे। ठाणे महापालिकेत अनुसूचित जातीचा महापौर होणार आहे। ठाणे अनुसूचित जाती सुलेखा चव्हाण शिंदे शिवसेना, दर्शना जानकर शिंदे शिवसेना यांची नावं सध्या चर्चेत आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत अनुसूचित जमातीचा महापौर असेल। कल्याण अनुसूचित जमाती हर्षाली थविल शिंदे शिवसेना, किरण भांगले शिंदे शिवसेना ही नावं सध्या चर्चेत आहेत। नवी मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग महिला महापौर असेल। नवी मुंबई खुला प्रवर्ग महिला नेत्रा शिर्के भाजप, माधुरी सुतार भाजप, वैष्णवी नाईक भाजप। उल्हासनगरमध्ये ओबीसी महापौर असेल। उल्हासनगर ओबीसी राजेंद्र चौधरी शिंदे शिवसेना, डिंपल ठाकूर शिंदे शिवसेना, इंदिरा पाटील शिंदे शिवसेना, अश्विनी निकम शिंदे शिवसेना या नावांची चर्चा आहे। भिवंडीत खुल्या प्रवर्गाचा महापौर होईल। भिवंडी निजामपूर खुला प्रवर्ग प्रशांत लाड काँग्रेस, तारिक अब्दुल बारी मोमीन काँग्रेस, मयुरेश पाटील कोणार्क विकास आघाडी, प्रतिभा पाटील कोणार्क विकास आघाडी यांच्या नावांची चर्चा आहे। महापौर पदाची सोडत निघाल्यानंतर आता येत्या आठवडाभरात सगळ्याच महापालिकात महापौर निवड होईल असं दिसतंय।
मुंबईसह महामुंबईत महापौर निवडीत कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.